नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. स्पर्धा परीक्षा शिवमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2023 22 घटकाची लेखी परीक्षा मित्रांनो पार पडलेली आहे. भरपूर म्हणजे सर्व जिल्ह्यांचे आन्सर की आलेले आहेत. सर्वांना जवळपास आपले मार्क्स समजलेले आहेत. काही काही जिल्ह्यांनी मित्रांनो म्हणजे काही जे घटक आहेत मित्रांनो, त्यांनी जे लेखीचे मार्क्स आहेत ते सुद्धा टाकलेले आहे मित्रांनो. अशातच एक मित्रांनो, सोलापूर शहर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फायनल निकाल काय लागू शकतो, फायनल कट ऑफ काय लागू शकते. कारण की सोलापूरचा पेपर जो होता मित्रांनो, मी जेवढे पेपर बघितले त्यामध्ये सोलापूर, मीरा भाईंदर, भंडारा हे पेपर टफ होते मित्रांनो. तर दोन पेपर खूप जास्त टफ होते. त्यापैकी एक होता सोलापूर शहर आणि दुसरा मीरा भाईंदर. तर सोलापूर शहरविषयी आपण बघणार आहे मित्रांनो की फायनल निकाल काय लागू शकतो. मला तरी वाटतं की बहुतेक कास्टचा निकाल जो आहे मित्रांनो हा 2 अंकीच लागण्याचे चान्सेस आहे. तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये की कास्टनुसार आणि कॅटेगरीनुसार, पॅरलल रिझर्वेशननुसार काय निकाल लागू शकतो. तर बघूया. हे बघा, सर्वात पहिले तर आपण जागा बघूया. जागा टोटल होत्या मित्रांनो किती, 32 जागा होत्या. त्या सर्वात जास्त एस टीसाठी, कारण की तुम्हाला माहिती आहे सोलापूर हा राखीव लोकसभा पण राहतं मित्रांनो, त्यामुळे एस टीची संख्या जास्त येते. त्याच्यानंतर BSC, BC, EWS आणि राखीव. तर यामध्ये आपल्याला असं बघायचं मित्रांनो, बघा सर्वसाधारण आपल्याला अनुसूचित जाती एस टीचा बघायचा आहे पहिले. तर 4 जागा सर्वसाधारण आहे मित्रांनो. तर हा कट ऑफ जो आहे मित्रांनो एस टी जनरलचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, हा कट ऑफ 150पैकी 98+ जाऊ शकतो मित्रांनो. ओके, 98+. आता याच्यामध्ये असंही झालेलं मित्रांनो की मी जी लिस्ट बघितली आहे त्यामध्ये एक असं आहे की माजी सैनिकच्या ज्या 2 जागा आहे, माजी सैनिक उमेदवार भेटलेच नाही आहे. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर ही जागा आणि ही जागा, असे जे 4 उमेदवार आहे मित्रांनो, म्हणजे ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो, ह्या 3 जागा डायरेक्ट ह्या 4मध्ये ॲड होऊन जाते मित्रांनो. या 7 जागा होऊन जाते. कारण की जर कोणी मिळालं नाही तर ते त्यामध्येच जनरलमध्ये कन्वर्ट होतं मित्रांनो. तसंच हे ओपनचं आहे मित्रांनो, इथं 2 आहे, 2+1 होणार आणि ही 3 जागा होणार. कॅटेगरीनुसार त्या जागा ज्या असतात मित्रांनो, जर कोणी मिळालं नाही तर ओपनमध्ये त्या जागा त्याच कॅटेगरीमध्ये मित्रांनो ओपनमध्ये त्या जागा चालल्या जातात. तर आपण बघूया. तर एस टी जनरल 98+ मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर लेडीजच्या 5 जागा मित्रांनो. तर हा लेडीजसाठी मित्रांनो 90+. ओके, त्याच्यानंतर खेळाडूसाठी मित्रांनो, स्पोर्ट्ससाठी हा 94+. ओके, स्पोर्ट्ससाठी. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त मित्रांनो, प्रोजेक्ट अफेक्टेड मित्रांनो हा जाऊ शकतो सर्वात कमी मित्रांनो, हा 74. हा किती राहू शकतो, 74. आणि एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी जागाच नाही मित्र, म्हणजे यांना कॅन्डिडेटच मिळाले नाही. ओके, अंशकालीन पदवीधर. त्यामध्ये गृहरक्षक होमगार्डसाठी एक जागा मित्रांनो. होमगार्डचा निकाल हा 87. होमगार्ड जो आहे मित्रांनो हा 87 असा निकाल लागू शकतो मित्रांनो. ह्या जागा ज्या 3 आहे या कन्वर्ट झालेल्या मित्रांनो 98. तर हा 98+. ओके, लेडीज 90, स्पोर्ट्स पर्सन 94, प्रोजेक्ट अफेक्टेड 74 आणि होमगार्ड 87. तर सर्वात कमी कोणता लागणार आहे मित्रांनो, तर प्रोजेक्ट अफेक्टेड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, बघा SC BCमध्ये 3 जागा होत्या, 2 जेंट्स आणि 1 महिला. तर हा जो आहे मित्रांनो SC BC 2 जागा आहेत. तर हा जेंट्ससाठी लागू शकतो मित्रांनो 109+. त्याच्यानंतर आणि लेडीजसाठी एक जागा होती मित्रांनो, हा 94+. ओके, 94+. त्याच्यानंतर आला मित्रांनो EWS, इथं पण 3 जागा होत्या, 2+1. तर हा जो आहे मित्रांनो हा जनरलसाठी लागू शकतो बघा, 104+. हा जेंट्ससाठी 104+. आणि लेडीजसाठी मित्रांनो हा लागू शकतो 82+. किती, 82+. त्याच्यानंतर मेन आता आलं आहे आपलं सर्वात हे की ओपनसाठी ज्या जागा होत्या मित्रांनो, ओपनसाठी तुम्ही बघू शकता. ओके, ओपनसाठी जागा होत्या टोटल 11, 2 सर्वसाधारण, 3 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर गृहरक्षक. अंशकालीन मिळालं नाही मित्रांनो म्हणून येते 3. तर ह्या जेंट्सच्या 3 जागा होऊन जाते मित्रांनो. हा लागेल 109
प्लस. ओके, लेडीजसाठी मित्रांनो हा लागू शकतो 96+. त्याच्यानंतर खेळाडू मित्रांनो, खेळाडूसाठी हा स्पोर्ट्स पर्सनसाठी लागू शकतो मित्रांनो 95+. ओके, प्रोजेक्ट अफेक्टिव्हसाठी लागू शकतो मित्रांनो 101+. ओके, आणि त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅनसाठी लागू शकतो 88+. ओके, आणि त्याच्यानंतर होमगार्डसाठी मित्रांनो हा लागू शकतो 103+. ओके, असा हा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो सोलापूर शहर. आणि हा कट ऑफ मी सांगतो तुम्हाला की प्रत्येकाचा 2-2, 3-3 मार्काने वाढलेला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की ते 4 क्वेश्चन होते मित्रांनो. 4 क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन जे होते ते वेगळी त्याची सर्वांना मार्क्स देण्यात येणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी हा कट ऑफ काढलेला मित्रांनो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण जिल्ह्याचे मी असेच कॅटेगरी वाईज आणि कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला